राधानगरी कृषी विभागाच्या वतीनं राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी 4 सूत्री भात लागवड पद्धत प्रात्यक्षिकं आणि प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना करवीर उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी 4 सूत्री पद्धतीनं लागवड करणं गरजेचं असल्याचं सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भात क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि कृषी विभागामार्फत 4 सूत्री भात लागवडीचा कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकं दाखवण्याचा कार्यक्रम कृषी विभागामार्फत आयोजित करण्यात येत आहे। याच्यामध्ये भाताची जी लागवड आहे ती आपण ओळीत दोरी पद्धतीने करतो। त्याचबरोबर याला जी खतं देतो ती युरिया DAP ब्रिकेट आहे, त्या ब्रिकेटच्या माध्यमातून आपण याला खतं देत असतो। आणि या लागवडीचा फायदा असा आहे की याच्यामुळं जे वाहून जाणारी खतं आहेत ब्रिकेटच्या स्वरूपात देत असल्यामुळे खतं वाहून जात नाहीत। त्याचबरोबर ओळीत लागवड करत असल्यामुळं अंतर मशागत किंवा फवारणी करताना शेतकऱ्याला सोयीचं होतं। त्याचबरोबर हेक्टरी जे प्रमाण आहे रोपांचं किंवा ज्या आवे पाहिजेत आपल्याला तेवढ्या आवेचं प्रमाण हे हेक्टरी जे आहे ते योग्य प्रमाणात राखलं जात असल्यामुळे उत्पादन वाढतं, शेतकऱ्याच्या खर्चाची बचत होती, खतं जे वाहून जाणार आहे ते वाचतात आणि एकंदरीतच भात उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर अशी ही 4 सूत्री भात लागवड पद्धत आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर 4 सूत्री भात लागवडीचा लागवड करण्यासाठी सहभाग घ्यायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर जर आपण हे केलं तर आपला उत्पादन खर्च कमी होईल, खताचे जे काय नासाडे ती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असं पीक आपल्यासाठी भात घेता येईल। कार्यशाळेला तालुका कृषी अधिकारी श्रुतिका नलवडे, मंडळ कृषी अधिकारी रणजित गोंधळी, कृषी सहाय्यक अमोल कांबळे, कीड रोग सर्वेक्षक रवींद्र जाधव, विवेक शिरगावकर, निकिता तिलगामे, राहुल पाटील, युवराज पोवार, कृष्णात जाधव, मनोज गवळी, निखिल पाटील, सुनील कांबळे यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती।